नमस्कार. फिनिक्स बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेडमधून मी अनिल चंद्रकांत थावळ. आज एक स्पेशल टॉपिक घेऊन येतो आहे. आपण क्रॉपच्या इंटिग्रेटेड न्यूट्रिशनल मॅनेजमेंटबाबत आपण एक अर्धा ते 1 तास संदर्भात चर्चा करणार आहे. याचा उपयोग जे काही मार्केटिंग करणारे असतील, कन्सल्टंट असतील, शेतकरी असतील, त्यांना याचा व्यवस्थित उपयोग होतो आहे. आज फिनिक्स बायोसायन्स हे गेले 20 वर्ष मार्केटमध्ये आहे. स्वतःचं उत्पादन काही प्रोडक्ट्स आहेत आणि आपलं रिसर्च असल्यामुळे आपण आजच्या भारतातील जे काही आधुनिक शेती होते त्याच्यावर पूर्ण अभ्यास करून आम्ही काही असे उत्पादन काढले, त्याचा आम्ही लायसन्स घेतले आणि आम्ही असे काही डोसेस फॉर्म्युले काढले की ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी जबरदस्त उपयोग होतोय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा डबल उत्पादन आणि खर्च कमी हा कन्सेप्ट आणलेला आहे. याची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आजचं एक ताजं उदाहरण देतो. आता आजचे दिवस हे कोरोनाचे. आज भारत हा साधारण 11व्या ते 9व्या ते 11व्या रँकमध्ये आहे. पण आपल्यापेक्षा कितीतरी देश पुढे आहेत, म्हणजे विकसितमध्ये मोडतात. आणि आपण थोडासा विकसित होत आहोत. पण एवढं विकसित होऊन सुद्धा ते मागं का पडलेत कोरोनाच्यामध्ये. कोरोनामध्ये टॉपला आहे आणि आपण कोरोनामध्ये माग आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. याला एक कारण म्हणजे आजचा आपला अन्नद्रव्य व्यवस्थापन. आज सुद्धा भारतामध्ये काही निसर्गानं आपल्याला अन्नाचं बॅलन्स करणं, योगा, मेडिटेशन अशा काही गोष्टी दिल्यात की सकारात्मक वृत्ती असणं. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स घ्या, इटली घ्या, ह्या सगळ्या विकसित असून सुद्धा माग आहेत. याला एक कारण की ते जंक फूड्स खाणं किंवा ज्या न्यूट्रिशनल व्हॅल्युएशन जे आहे त्यांनी अभ्यास भरपूर केला. त्यांनी जगाला सगळं शिकवलं की काय अन्न खायला पाहिजे. पण तिथली जी काही पिढी आहे, जिथं आता सध्या परिस्थिती ती जी आहे अन्नाबाबत ते एवढे चुजी आहेत, पण ते काय आवश्यक आहे याच्यावर त्यांनी कधी विचार केलेला नाही. आपण त्या संदर्भात आपण थोडंफार आज चर्चा करत आहोत. आपल्याला पिकासाठी जे काही इंटिग्रेटेड न्यूट्रिशनल मॅनेजमेंट, इंटिग्रेटेडचा अर्थ होतो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. आता एकात्मिक शब्द यायचं कारण काय, तर एकात्मिकचा अर्थ असा होतो की पूर्वी फक्त मॅनेजमेंट शब्द होता. पूर्वी फक्त उत्पादन वाढायचा हाच एक सगळ्यांचा कन्सेप्ट होता. म्हणजे काही पण करून आपलं उत्पादन वाढायचं पाहिजे. काही पण टाका, किती खत टाका, डबल टाका, टेबल टाका, पण उत्पादन वाढायचा हा एकमेव कन्सेप्ट होता. पण जाणवलं की बाबा की खत एक अशी वेळ आली की जेणेकरून किती जरी खतं टाकली तरी उत्पादन वाढत नव्हतं. मग अभ्यास केला गेला, अरे काय होतं, कशामुळे वाढत नसेल. तर त्याला एक कन्सेप्ट पडाला की आपण पिकाला फक्त ठराविक मूलद्रव्य देऊन कधी उत्पादन वाढत नाही. त्याला एक कुठं बॅलन्सिंग देणं गरजेचं आहे. बॅलन्सिंगचा अर्थ असा आहे फक्त पिकाला उत्पादन देण्यापेक्षा त्या जमिनीचा कस, वातावरण, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे एकात्मिक. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ही शेती उपलब्ध झाली पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये आणि बॅलन्सिंग शेती करणं हा कन्सेप्ट पुढे आला. त्याला म्हणून आपण काही ठिकाणी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, पेस्टिसाइडचा उपयोग व्यवस्थित करणं, तसं इंटिग्रेटेड अन्नद्रव्य व्यवस्थापन हा कन्सेप्ट आला. याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगण्याच्या अगोदर आपण म्हणजे ती माहिती पूर्ण तुम्हाला समजण्यापूर्वी माणसाला काय अन्नद्रव्य लागतं हा जर तुम्हाला व्यवस्थित समजलं, म्हणजे कारण आपण माणूस आहोत, माणसं आपण का जेवतो, काय जेवतो. माणसामध्ये खूप प्रकार आहेत. एक आहे एकदम नाजूक असतो, त्याला रोग भरपूर लागतात. आणि एक असतो पैलवान की ज्याला रोग कमी लागतात पण त्यामध्ये बॉडीमध्ये कस असतो. तर याच्यामध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये फरक आहे की ते त्याच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये. आपण अन्न का जेवतो, आपण अन्न का खातो, त्या संदर्भात थोडं आपण काही डायग्राम्स काढलेले आहेत. आता हे बघा, आहार आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की मानव सकस आहार खातो किंवा खाल्लं पाहिजे म्हणजे काय असतं. आपण ज्यावेळी जेवतो, म्हणजे एक गरीब असतात किंवा एक ज्याला जेवणाकडे लक्ष नाही, तर तो काय करतो, तर त्याचा एक तुम्हाला डायग्राम दाखवतो मी. तर हे बघा, ह्या 3 प्रकारचे ताट आहेत. 3 प्रकारचे ताटचा अर्थ काय होतो, या ठिकाणी काही जण असे आहेत की बाबा की ठीक आहे कामाकडे लक्ष आहे, पैसा कमवतात, भरपूर कमवतात, पण ताटामध्ये फक्त काय असतं की बाकी भात, चपाती आणि भाजी ही प्रायमरी स्टेज झाली. म्हणजे आपल्या शरीराला
काय गरज आहे याचा अभ्यास न करता आपण जे काय उपलब्ध आहे तसं गडबडीत खातो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आपल्या शरीराला अन्न का लागतं, तर याचं काही चांगलं एक तुम्हाला उदाहरण देतो. आपल्या शरीराला एकूण 21 घटक लागतात. म्हणजे मानव ज्यावेळी जेवतो तर मानव हा मुळात हेटरोट्रॉपिक मध्ये मोडतो. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, की आपलं अन्न आपण तयार करू शकत नाही आणि वनस्पती हे ऑटोट्रॉप मध्ये मिळतं. म्हणजे आपलं अन्न ते वनस्पती तयार करू शकते, तरी सुद्धा आपल्याला त्याला अन्न टाकायला लागतं, घालावं लागतं. आणि आपण हेटरोट्रॉपिक असून सुद्धा आपल्याला सकस आहार न दिल्यामुळं आपल्याला वेगवेगळे रोग यायला लागतात. काही एखादा आजारी भरपूर पडतो, एखादा आजारी पडत नाही. एखादी डिफेन्स पॉवर चांगली असते, एखादा जास्त स्टॅमिना म्हणतो आपण, त्याला स्टॅमिना चांगला असतो. हे सगळं आयुर्वेदमध्ये सुद्धा किंवा ॲलोपॅथीमध्ये पण सांगितलेलं आहे की 90% कारणीभूत हे तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असतं. आपण आता जेवतो म्हणजे काय करतो, एक तर कोण म्हणतं मला एनर्जीसाठी पाहिजे, तर फक्त एनर्जीसाठी आपण जेवत नाही, हे डोक्यातनं काढून टाका. आपल्या शरीरामध्ये एकूण 17 ते 18 वेगवेगळ्या प्रकारची चयापचय क्रिया होत असतात. चयापचय म्हणजे काय, कॅटाबोलिक आणि ॲनाबोलिक रिएक्शन. म्हणजे आपल्या शरीरात डायजेस्ट सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी श्वसन क्रिया आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, रिपेअरिंग मेकॅनिझम आहे, ऑटो इम्युन सिस्टीम्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आपण चालतो, कष्ट करतो, या सगळ्याला आपल्याला अन्न लागतं. पण आपण अन्न काय खातो त्याच्यावर तुमचं हेल्दीनेस ठरत असतो. म्हणजे तुम्हाला डॉक्टर जास्त पैसे घालणार का शरीरावर जास्त पैसे घालणार, हे तुमच्या बॅलन्सिंगवर आहे. आज माणसाला एकूण 21 घटक मूलद्रव्य लागतात. म्हणजे 19 ते 21 फक्त एवढे मूलद्रव्यावर राहिलेलं नाही. मूलद्रव्यामध्ये आपण कॅटेगरी केलेल्या आहेत. त्या कॅटेगरीमध्ये एक पहिली कॅटेगरी जी आहे ती या तुम्हाला दिसेल. पहिली कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो मुख्य घटक, म्हणजे आपण ज्यावेळी जेवतो मुख्य घटक, ज्याला आपण भात भाकरी घ्या, यातून आपल्याला एकूण 6 घटक मिळतात. ज्याला आपण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, दुसरं नत्र, स्फुरद, पालाश आणि पोटॅश, हे 5 ते 6 घटक मिळतात. हे माणसाला सगळ्यात जास्त लागतं, तसंच पिकाला पण हे सगळ्यात जास्त लागतं. म्हणून आपण सगळ्यात जास्त भात खातो, भाकरी खातो. याला कारण आहे, कारण हेच आहे की आपल्याला हे जास्त प्रमाणात लागतं, कारण यातून आपल्याला एनर्जी मिळते. दुसरं भाजीपाला असतो, फ्रुट्स असतात. पण आपण भाजीपाला, मला म्हणजे कितीतरी क्वचित माणसं हिरव्या पालेभाज्या काय खातात, मला ते आवडत नाही, पण म्हणजे मला कारला आवडत नाही, पण मग ते फ्रुट्स नाही व कधी खाल्लंच नाही. पण ज्यावेळी तुम्ही फ्रुट्स खात नसाल किंवा ड्रायफ्रुट्स असतील, फ्रुट्स असतील, हिरव्या पालेभाज्या असतील, त्याच्यामध्ये विटॅमिन्सयुक्त घटक असतील, जर तुम्ही खाल्ला नाही तर तुम्हाला 100% रोग हा लागणार आहे. फक्त तुम्हाला भात आणि चपाती खाऊन उपयोग नाही. म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे बॉडीचा विकास होतो, पण ज्याला सर्वांगीण विकास म्हणजे मानसिक स्वास्थ्य घ्या, शारीरिक स्वास्थ्य घ्या, सामाजिक स्वास्थ्य घ्या, ह्याच्यासाठी तुम्हाला बॅलन्सिंग खाणं गरजेचं आहे. त्यालाच आपण हे म्हणतो, हे बॅलन्सिंगमध्ये मोडतो. बॅलन्सिंगचा अर्थ काय, तुम्हाला याच्यामध्ये बघा, एकूण 19 ते 21 घटक शरीराला मिळालाच पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की जे 6 घटक आहे, म्हणजे ज्याला आपण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद, पालाश. त्याच्यानंतर तुम्हाला दुय्यम घटक म्हणून एक असतं, ज्याला आपण म्हणतो मुख्यपेक्षा थोडं कमी लागतात, जसं आपण भाजी म्हणतो. ह्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे कमी लागतात पण आवश्यक आहे. म्हणजे फळातून तुम्हाला आणि त्यातून तुम्हाला भाजीपाल्यातून मिळतं, पण आपण किती खातो तुमचं मी अभ्यास करा. तिसरी कॅटेगरी आहे ते सूक्ष्म मूलद्रव्य म्हणतो आपण त्याला आपण आयुर्वेदिकमध्ये क्षार म्हणतो. त्याला झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, फेरस किंवा लोह म्हणतो. याला लोह कमी आहे. लोह काय होतं, आपलं हिमोग्लोबिन कमी होतं. तर मग आपण डॉक्टर जाऊन लोह गेला, एखादी प्रेग्नंट लेडीज असेल तर त्याला म्हणतात शहरामध्ये तू हे ह्याच्या गोळ्या घे, त्याच्या गोळ्या घे. त्याला कारण का आपण जेवणातून ते न दिल्यामुळे आपल्याला डॉक्टर बाहेरून देतो. लोह घ्या, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, बोरॉन, अशी जी काही 6 ते 7 घटक आहेत त्याला क्षार म्हणतो. अनेक नवीन एक कॅटेगरी आहे ज्याला की मायनर मायक्रो न्यूट्रिएंट, अतिसूक्ष्म मूलद्रव्य म्हणून एक घटक दिलेला आहे. त्याच्यावर पूर्वी कोणी विचार केला नव्हता. आता हे पूर्वी बघा, तुमचा पूर्वीचा पॅरामिड बघा, पूर्वीचा पॅरामिड असा होता. याच्यामध्ये अगोदर कार्बोहायड्रेट आपण अजून तसंच करतो, कार्बोहायड्रेट जास्त खातो, परत तुमचं प्रोटीन, त्यानंतर फॅट्स, आणि वरच्याच टोकाला काय तुमचं व्हेजिटेबल्स आहे. पण आता जे पॅरामीटर्स आले, जे आधुनिक मध्ये जे आहे त्याबरोबर उलट आहे. आता तुम्हाला फॅट सगळ्यात वर आहे,
म्हणजे सगळ्यात खाली तुम्हाला जे आलेलं आहे त्यांनी सांगितले की पाण्यानंतर तुम्हाला फळे, भाजीपाला, दूध याच्यावर तुमचा फोकस राहणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त भात आणि भाकरी ही तुमच्या शरीरामध्ये पुरेसं मिळतं. तुम्हाला जी गरज आहे ती तुम्हाला इतर क्षाराची आणि इतर हार्मोन्सची, इतर फायबरची. म्हणून आज फायबर न खाल्ल्यामुळे माहिती आहे काही जणांना सकाळी कायमचूर्ण काही सवय लागली असते, पोट बिघडतं. हे फक्त फायबर होतं. फायबर याचा विचार कोणी केला नाही. इसबगोल घ्या किंवा पेरू घ्या किंवा भाजीपाला घ्या, याच्यामध्ये मला फायबर भरपूर मला सापडतात. जर तुम्ही बॅलन्सिंग नाही खाल्ल्यामुळे तुम्हाला 100% त्याचा आज न उद्या, नंतर काही स्त्रियांना नंतर पाय दुखणं म्हणजे कॅल्शियम कमी होणं. कॅल्शियम ही दुय्यम मूलद्रव्य होतं. ह्या सगळ्या जे काय 19 ते 21 घटक हे मूलद्रव्ये झाले, म्हणजे इलेमेंट्स म्हणतो. हे मिळतं कशामधून? तुम्ही नेहमी ऐकताय, अरे कार्बोहायड्रेट खा, प्रोटीन्स खावा, अरे तू फॅट्स खा, तू हे का. याचा अर्थ काय? या कार्बोहायड्रेटला संयुक्त म्हणतो आपण. हे कॉम्प्लेक्स आहे. हे भातातून, भाजीपालातून, भाकरीतून यातले काही घटक तुम्हाला मिळतात, ज्याला एकूण 6 घटक, मुख्य घटक जे म्हणतो आपण, मुख्य घटकाची कॅटेगरी आहे, हे तुम्हाला यातून मिळतं. पण दुय्यम आणि सूक्ष्म मूलद्रव्यासाठी मला भाजीपाला आणि फळी खाणं अत्यंत गरजेचं आहे. आता फक्त एवढ्यावर राहिलेलं नाही, हे पण आता आउटडेटेड टेक्नॉलॉजी झाली तुमची. आता हार्मोन्स, शरीराला हार्मोन म्हणतात, कोण फायबर्स म्हणतं, कोण म्हणतं ॲफ्रोडायझिक, म्हणजे कोण म्हणतं की याच्या पुढची स्टेज मग DH हे काही तुम्ही ऐकला असेल, अरे आता BH कमी आहे, ब्रेन विकासासाठी ते लागतं. तर याचा अर्थ काय? पूर्वी ह्या गोष्टी आपल्या अन्नातून मिळत होतं, मग आता मिळत का नाही? पूर्वी मिळत होतं, आता मिळत नाही. कारण काय? की जी शेती पद्धत आहे ती पूर्ण इसकटलेली आहे, पूर्ण बिघडलेली आहे. पूर्वी तुम्ही 10 पेंड्या जर पालकच्या खाल्ल्या तर माणूस 10 माणसं खात होती. आता तेच 10 पेंड्याची ताकद तुम्हाला एका पेंडी, म्हणजे पूर्वी 1 पेंडीची आणि आताची 10 पेंडी, हे जवळपास मला सारखं आहे. याला कारण असं आहे की जमिनीमधले जे ऑर्गॅनिक कार्बन कन्सेप्ट जो आहे, ऑर्गॅनिक कार्बन इतर सकस आहे, याचे पूर्ण ऱ्हास झालेले आहे. सेम त्याच्यामुळं हे तुम्हाला माणसाचं आणि वनस्पतीचं का ताळमेळ होतो? कारण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की आपल्याला काय लागतं, तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की पिकाला आपण काय देऊ शकतो. आता त्याची पुढची स्टेज आली आहे. तुम्ही बघा, आता हे या ठिकाणी तुम्हाला हे 3 घटक आहेत. ह्याच्यामध्ये आपण 19 घटक झाले. त्यानंतर दुय्यम मूलद्रव्य, त्यानंतर सूक्ष्म मूलद्रव्य, त्यानंतर मायनर सूक्ष्म मूलद्रव्य, ज्यामध्ये आयोडीन म्हणतात. आयोडीन नसलं तर तुम्हाला लहान मुलाला वेळेवर लागतात, गळगंड वगैरे होणं, अशा किती गोष्टी आहेत. त्यानंतर आता हार्मोन्स. आता अलीकडे तो प्रॉब्लेम आला का, अरे हार्मोन्स बिंदू, थायरॉइड वाढलं, इन्सुलिन वाढलं, इन्शुरन्स कमी झालं, म्हणजे का? याचा अर्थ हे हार्मोन्स मध्ये मोडतं. याला कारण मी आता ह्या गोष्टीचं ऑटोमॅटिक बॅलन्सिंग ऑटोमॅटिक तुम्हाला द्यावं लागतं. प्रोबायोटिक. प्रोबायोटिक म्हणजे काय? तुम्ही योगर्ट वगैरे वापरला असेल, ती लहान जाहिरात असते, आपण पितो आणि सोडतो. तर आता काय? दही. दही म्हणजे योगर्ट आहे. तुम्ही एक दही खावा, नाही तर तुम्ही विकत घेऊन 70-80 रुपयाचं घ्या. ही आपल्या शरीराची गरज आहे, पण आपण ते देत नाही. आपल्या पूर्वीच्या ॲव्हरेजमध्ये आता आपण जेवताना घ्या, मोस्टली आपण उडपीचे खाणं खातो. उडपी घ्या किंवा आपण अलीकडे 250 रुपये थाळी खातो. त्याच्यामध्ये तुम्हाला गुजरात थाळी म्हणतो, पंजाबी थाळी, गुजरात थाळी, पंजाबी नाही, गुजराती आणि उडपी. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नाही हे सगळे घटक सापडतात. एवढं आहे, याला आपण म्हणतो बॅलन्सिंग. जर तुम्ही अरे हे सणाचं खातो आपण, नाही नाही, हे सणाचा काय संबंध या ठिकाणी नाही. हे तुमच्या जेवणामध्ये जर हे व्यवस्थित जर असेल, निदान दिवसातून 1 टाइम असेल, तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही, कारण ही तुमच्या शरीराची गरज आहे. यातून तुम्हाला फायबर्स, हार्मोन्स, विटॅमिन्स, विटॅमिनचा कन्सेप्ट घ्या. तुम्हाला कुठलीही गोळी गेली तुम्हाला एक पाकडी येतात, बी कॉम्प्लेक्स. कारण का? वेगवेगळे रोग घ्या, तुम्हाला हे वेगवेगळे रोग, काही जण केस गळणं घ्या किंवा तुम्हाला थकवा जाणं, स्टॅमिना कमी होणं, ह्याला विटॅमिन्स असतं. विटॅमिन ए, विटॅमिन बी, B1, B2, B3, थायमिन्स वगैरे तुम्ही नाव ऐकलं आहे. जास्त टेक्निकल जायची गरज नाही आहे, पण विटॅमिन शरीराची महत्त्वाची गरज आहे. आपण आज चपाती केल्यानंतर कोंडा टाकून देतो, तर चपातीच्या कोंड्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे विटॅमिन्स, रायबोफ्लेविन्स वगैरे सापडत असतात, तुम्हाला निकोटिनिक ॲसिड सापडत असतात, आपण हे टाकतो. भात, आता अलीकडे भात तुम्हाला पॉलिश आले, पण जर तुम्ही हात चढीचा भात खाल्ला की ज्याला विदाउट पॉलिश खाल्ला, तर पॉलिश, त्या भाताच्या पॉलिशवर तुम्हाला एक, ज्याला आपण राईस ब्रॅन ऑइल म्हणतो, माहिती आहे का? राईस ब्रॅन ऑइल,
हे राईस ब्रॅन ऑइल म्हणजे काय, त्याच्यावरचं जे काही कवर असतं त्यातनं तेल काढतात. आपण ह्या जे काही तांदूळ जे भात वगैरे जे मशिनरी असतात ना, त्यातनं ते बरोबर काढून घेतात आणि त्यात जास्त त्यांना पैसे मिळतात. आणि आपण पॉलिश केलेला भात घेतो. पॉलिश केलेला भात म्हणजे काय, तुम्हाला फक्त कार्बोहायड्रेटच मिळणार. पण पूर्वी आपण ज्यावेळी भात खात होतो तर कोकणामध्ये काही जे काही जया भात आहे, तुम्हाला इंद्राणी भात आहे, जे काही सुधारित भात आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं घटक मिळतात. पॉलिश केलेला भात जर तुम्ही घेतला पॉकेटमध्ये, तुम्हाला या घटक मिळणार नाही. कारण त्या ऑइलमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई असेल, व्हिटॅमिन बी असेल, हे वेगवेगळे घटक मिळतात. तुम्हाला कळालं का माणसाला आता काय लागतं. ह्या सगळ्या सकस आहारामुळं आपले एक्स्ट्रेशन म्हणजे जे काय तुमचं पुढे प्रोडक्ट असेल, एक्स्ट्रेशन डायजेस्टिव्ह असेल, तुम्हाला परत रेस्पिरेटरी सिस्टम असेल, मेंदूचा विकास घ्या, ह्या सगळ्या चयापचय क्रिया जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर तुम्हाला सकस आहार खायला पाहिजे. हे कमीत कमी अपेक्षित आहे आता. पण जर तुम्हाला पैलवान व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबरोबर खुराक द्यावा लागतो. खुराक म्हणजे काय, शब्द ऐकला असेल खुराक. खुराकमध्ये काय असतं, बदाम, पिस्ता, अक्रोड. त्याच्या आता तुम्ही हा पिक्चर बघितलाय, आमिर खानचा कोणता पिक्चर तो, हा दंगल. त्या दंगलमध्ये ते भले मटण खात नसेल, चिकन खात नसेल, तर त्या मुलीला ते चिकन देतात, बदाम, पिस्ता, अक्रोड, कारण त्याला खुराक म्हणतात. कारण त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागते सेम पिकासाठी. आज तुम्ही जर फक्त 3 प्रकारची मी थाळी दाखवली तुम्हाला आता ह्या 3 प्रकारच्या थाळीमध्ये पहिली एक तुमची थाळी आहे, त्याच्यामध्ये आपली सध्याची परिस्थिती आहे. ही दुसरी थोडं आपण जरा थोडा अवेअरनेस आहे, त्याला व्यायाम करतो, थोडा व्यवस्थित खातो. आपल्याला जर असं पाहिजे असेल तर तुम्ही विचार करा, याला खुराक ही द्यायला पाहिजे म्हणून की सर परवडत नाही, काही नाही परवडत. तसं असतं की तुम्ही याला डॉक्टरला घालण्यापेक्षा महिन्याला तुम्ही 500 रुपये घरात हे देणं सगळ्यात चांगलं असतं. तर बॅलन्सिंगमध्ये खुराक हा एक नवीन आलेला आहे आजच्या. आता हे जे कन्सेप्ट आहे, याच्याच कन्सेप्टचा उपयोग करून आपण इंटिग्रेटेड न्यूट्रिशनल मॅनेजमेंट हा त्याला आपण मुद्द्यात हात घालत आहे. तुम्हाला हे समजलं का आता, म्हणजे का आपण अन्न खातो, किंवा आता ॲफ्रोडायझिक म्हणून अन्नामध्ये एक आले, ज्याला आपण शेवगा म्हणा, की जे केरळमध्ये त्या गोष्टी अलीकडे चालले. बाबा आज मसाला फक्त भारतात वापरला जातो जास्त, माहिती आहे ना. कारण इंग्लंड भारतामध्ये यायचं कारण मसाला. हा म्हणजे भारतामध्ये हे कोरोना वगैरे प्रमाणात कमी लागायचं कारण आपण आयुर्वेदिक म्हणजे मसाला हे आयुर्वेदमध्ये जो मोडतो, आणि त्यामध्ये लवंग घ्या, दालचिनी घ्या, हे आयुर्वेदिकमध्ये मोडतात. त्याचा अजूनही आपण आहारात समावेश आहे. दैनंदिन आपण ते खातो. इथं स्पेशल म्हणजे ते मसाला म्हणून अन्न ॲडिशन करतात, पुढे वेगळ्या मिळतात, मॅगडॉनला जा मग वेगळ्या पुढे मिळते. पण आपण ते दररोज खातो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काय अल्कोलॉइड्स आहेत ते नॅचरली. हळद घ्या, जेव्हा आपण हळद टाकतो, कारण हळदमध्ये तुम्हाला जे काही त्यातले जे काही अल्कोलॉइड्स असतात ते ऑटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये कर्कुमिन म्हणून घटक असतो. त्यात लवंग असेल, त्यात अल्कोलॉइड्स असतं. आलं घ्या, जिंजर म्हणून घटक असते. सगळ्या ज्या घटक असतात ना, तुम्हाला दररोज लसूणमध्ये एक म्हणजे ॲलिसिन म्हणून असतं, हे घटक तुम्हाला नॅचरली शरीरामध्ये तुम्हाला मिळतं. त्यामुळे तुम्हाला कोरोनासाठी वेगळं असं काय म्हणजे आपण तेवढं टफ आहे, कारण जे काय आपल्याला आयुर्वेदिकमधले जे घटक आहेत ते आपल्याला मिळतात. हेच ह्यातलेच काही कन्सेप्ट म्हणजे फक्त पैलवान तुम्ही जर डोक्यासमोर आणला, पैलवान जर डोक्यासमोर आणला की तो कसा खातो, म्हणजे तो सकाळचं शेड्यूल कसं आहे, व्यायाम शेड्यूल घ्या, तो कसं स्वतःला मेंटली ट्रीटमेंट देतो, अन्नामध्ये काय काय असतं, हेच आधुनिक म्हणजे इंटिग्रेटेड न्यूट्रिशनल मॅनेजमेंटमध्ये मोडतं. त्यातलं आपण परत थोडंफार सविस्तर बघू. तत्पूर्वी हे तुम्हाला समजण्यासाठी एक आपलं ॲग्रिकल्चर, इंडियन मला हे समजलं का आता जे काय बोललं याच्याबद्दल. आता थोडं पण ह्या पुढच्या गोष्टी न्यूट्रिशनल मॅनेजमेंट कन्सेप्ट समजण्यापूर्वी थोडे भारतातल्या शेतीचा थोडा एक कन्सेप्ट घेऊ. हे भारतामध्ये हजारो वर्षापूर्वी शेती चालते. म्हणजे चायना आणि भारत हा खूप सिव्हिलायझेशन किंवा त्याला खूप जुनं परंपरा आहे असं म्हणतात. तर हजारो वर्षापासून आपण शेणावर शेती करत होतो, पण त्यावेळी नैसर्गिक शेती होती. नैसर्गिक शेती म्हणजे कसं, जंगल, एक प्रकार जंगल घ्या, त्या ठिकाणी आपण काही जास्त करत नाही, म्हणजे बी पडते त्यातनं जे काय ते कापून खायचं, म्हणजे नैसर्गिक शेती. म्हणजे काही ठिकाणी तेवढीच जमीन घ्यायची, जेवढं बी लागतं टाकायचं, खायचं. पण त्याला बेस एक होता की त्याच्यामध्ये
मुळात सेंद्रिय घटक जे म्हणतोय, आता तुम्हाला मी ज्याला सांगितले 3 टप्पे, एकूण 21 घटक लागतात, 19 त्यामध्ये मुख्य म्हणजे कार्बन एक संबंध सांगितलं मला. कार्बन हा सगळ्यात जास्त डावळलेला घटक आहे भारतीय आणि जागतिक शेतीमध्ये. सगळी माणसं तुम्हाला युरिया, DAP, पोटॅश, फॉस्फेट याबद्दलच बोलतील, पण ऑर्गॅनिक कार्बन बद्दल, जमिनीतला कर्ब बद्दल कोणीही बोलणार नाही. जमिनीमध्ये कर्ब कमीत कमी 1% असावं लागतं. तर आजची परिस्थिती आपल्याला 0.1% to 0.3% दरम्यान आहे. खूप वाईट परिस्थिती आहे. ऑर्गॅनिक कार्बन जर नसेल तर तुम्हाला इतर मूलद्रव्य उपलब्धच होत नाही. म्हणून इंटिग्रेटेड शब्द वापरला आहे. म्हणजे त्याला आपण परंपरा आणि आधुनिक याची सांगड घालतोय आपण. नुसतं जर तुम्ही युरिया, DAP किंवा मायक्रोन्यूट्रिएंट टाकत गेला तर तुमचं उत्पादन ठराविक मर्यादेवर वापरणार. आता सगळं झिगझॅग आहे. म्हणजे तुम्हाला काय टाकलं उत्पादन वाढणार, परत काय येणार, त्याला काय टाकलं उत्पादन वाढणार, परत कमी येणार. ह्याला कारण की आपण ठराविक घटल्यानंतर, जसं की आपल्याला जेवताना आपण जरा एखादा, ज्यांना नॉनव्हेज खायची सवय आहे, जरा जेवण चांगलं तर आपण जास्त खातो. तसंच आहे ते, जर एखादा आपण हार्मोन्स पिकाला फावलं तर थोडी भूक वाढेल, पण परत उत्पादन कमी जास्त होत जाणार. तर आज तुम्हाला जी काही एरा जे आपण चाललंय एराबद्दल, म्हणजे भारताच्या मध्ये जे हजारो वर्षापूर्वी शेती होत होती ती कशावर होती तर शेणावर होत होती. मग त्यानंतर 1960च्या आसपास स्वामीनाथननं भारतामध्ये एक कन्सेप्ट आणला की ज्याला म्हणतो की आपण हरित क्रांती. बरोबर, हरित क्रांतीमध्ये काय केलं की त्यांनी सांगितलं की आपलं भारताचं उत्पादन वाढायचं असेल, एवढी जनता आहे, आपण पूर्वी इम्पोर्ट करत होतो. माहिती आहे ना आपल्याला, इम्पोर्ट करत होतो भारतामध्ये, म्हणजे गहू घ्या ही सगळी आपण डाळी वगैरे इम्पोर्ट करत होतो. तर स्वामीनाथन म्हणले की आता आपण स्वतंत्र झालेलं आहे, आपण स्वतःचं काहीतरी एक प्लॅन आणूया, अजेंडा आणूया किंवा काहीतरी आपण पॉलिसी आणूया भारतामध्ये. मग त्यांनी हरित क्रांती कन्सेप्ट आणला, ज्यामध्ये आधुनिक शेतीचा पाया रोवला गेला. त्याच्यामध्ये रासायनिक खतं आणि थोडीफार अवजारे याचा वापर करून आपण शेती करू. परिणाम चांगला झाला. म्हणजे 1960 पासून 70 पर्यंत तुम्हाला उत्पादन 70-80 पर्यंत उत्पादन डबल टिबल वाढत गेलं. याचा अर्थ काय होतो की त्या ज्याच्यामध्ये आपण अमोनियम सल्फेट घ्या किंवा रासायनिक ह्याच्यामध्ये तुम्हाला नत्र, स्फुरद, पालाश हे 3 घटक मिळाले, जे मुळात जसं आपल्याला भात भाकरी लागत होतं, जे पिकाला मिळत नव्हतं. जसं तुम्हाला जर मिळालं तुम्ही ताकद वाढणार, तसं पिकाला युरिया मधला नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फेट मिळाल्यामुळं उत्पादन डबल झालं. पण त्याला बेसलमध्ये जमिनीमध्ये त्या ऑलरेडी तुम्हाला झिंक, कॉपर, आता मिळत होतं. बाकी 13 घटक जे आहेत ना, 13 ते जे काही 9 ते 13 घटक ऑलरेडी मुळात चांगल्या प्रमाणात होते. ते टाकल्यानंतर शेतकऱ्यांना काय वाटलं, हे टाकल्यानंतर माझं उत्पन्न वाढतं. मग ते काय केलं, ते वाढवत गेल्यानंतर मग 80 ते साधारण 90,000 असं कळालं की अरे आता हे जास्त कितीही टाकलं तर उत्पादन वाढत नाही. एक ठराविक बाबा 4 टाकलं तर उत्पादन वाढलं, 5वं 6वं 10वं किती होतं उत्पादन वाढत नाही. मग परत माती परीक्षण केल्यानंतर कळालं की अरे आता हे वाढलेलं आहे, पण पूर्वी जे जमिनीत चांगलं होतं 13 घटक ते कमी झाले. मग परत मायक्रोन्यूट्रिएंटचा कन्सेप्ट आला. मग झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, मॉलिब्डेनम, बोरॉन हे घटक टाकलं. मग परत मी मला झिगझॅग संबंध सांगितले की वाढतं कमी होतं का. मग परत त्याला ते घटक दिले 8, परत बॅलन्सिंग 13 झालं. 13 आणि ते पूर्वी म्हणजे साधारण 16 घटक मिळाले. अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकामध्ये 16 घटकचा उल्लेख होतो, पण 16 घटक नाही. आता अंदाजे नवीन रिसर्चमध्ये 21 घटक कमीत कमी लागतात पिकाला. ते तुम्हाला सांगतो टप्पेवारी. तुम्हाला आता अगोदर एरामध्ये जाऊ. तर त्यानंतर असं लक्षात आलं की बाबा की ठीक आहे, आपण मायक्रोन्यूट्रिएंट टाकल्यानंतर उत्पादन वाढलं. मग परत लक्षात आलं की अरे उत्पादन वाढलं पण अपेक्षित नाही आहे. मग PGR कन्सेप्ट आला, प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स कन्सेप्ट आला. मग काही हॉर्मोन्सला ऑक्सिन, सायटोकाइन, जिब्रेलिन्स म्हणतो, प्रोटीन्स घ्या, अशा घटक पुढे यायला लागले. मग ते फवारल्यानंतर परत उत्पादन वाढलं. मग कोण म्हणले व्हिटॅमिनची कमतरता आहे, मग आपण फोलिक ऍसिड वगैरे मारून बघूया. मग काही असे मोठमोठ्या कंपन्यांनी रिसर्च केलं. मग आता अलीकडं एक आत्ताच्या पोझिशनमध्ये तुम्हाला एक अशा गोष्टी आहेत की 21 घटकामध्ये पहिल्यांदा तुम्हाला एक असतं की तुमच्या मुख्य म्हणतो आपण, ज्याला नत्र, स्फुरद, पालाश, त्यानंतर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन घ्या. बघा यात व्यवस्थित, हे तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की मुख्य म्हणजे तुम्हाला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन
त्यानंतर नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश हे झालं मुख्य, म्हणजे हे आवश्यकच आहे, हे कमी देऊन चालणार नाही. जर आपल्याला भात भाकरी. दुय्यम मूलद्रव्य म्हणजे ते वरच्यापेक्षा थोडं कमी लागतं. त्याच्यामुळे तुमचं आलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सिलिकॉन म्हणून एक घटक आता आला, तो पण रिसर्चमध्ये आहे. त्यानंतर सूक्ष्म मूलद्रव्य ज्याला झिंक, कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, फेरस, हे बोरॉन हे घटक आले, म्हणजे हे जवळजवळ 16 झाले. त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट, जसं मला मी माणसाला जे लागणार आहे सांगितलं की अति कमी सूक्ष्म प्रमाणात आयोडीन लागतं, पण लागतंच. तसं आता 3 नवीन आले, कोबाल्ट, व्हॅनेडियम आणि तुम्हाला निकेल. हे 3 अजूनही कोण वापरत नाहीत, पण हे नवीन संशोधन झालं, परत वाढत गेलं. त्याच्याबरोबर तुम्हाला आता बेनिफिशियल न्यूट्रिएंट म्हणून एक कन्सेप्ट निघाला आहे की आता जे आपण सांगतो आपल्या फिनिक्स बायोसायन्स मार्फत, हे आजच्या घडीचं सगळ्यात टॉपमोस्ट रिसर्च असेल. म्हणजे आता बेनिफिशियल न्यूट्रिएंट म्हणजे काय, जे डायरेक्टली काम करत नाहीत, पण ते नसेल तर उत्पादनामध्ये परिणाम होतो. जसं उदाहरणार्थ सिलिकॉन हे वर पण लागतं आणि खाली पण लागतं, अशी कितीतरी नकळत घटक आहेत की जे आवश्यक आहेत. त्यानंतर तुम्हाला येतं अलीकडं ह्या वरच्या बरोबर हे साधारण 2000 पर्यंत, म्हणजे 2000ला संपलं येईल. आता अलीकडं रिसर्च झाला की विटॅमिनची गरज आहे. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी. त्यानंतर ह्युमिक ऍसिड कन्सेप्ट मी ऐकला. ह्युमिक ऍसिड म्हणजे काय असतं की आपल्या जमिनीमध्ये ज्याही सेंद्रिय घटक कुजल्यानंतर सगळ्यात शेवटी जे काही राहतं त्याला ह्युमस म्हणतात. हे ह्युमस आता खूप गरजेचं असतं. पूर्वी हे भरपूर प्रमाणात होतं, पण रासायनिक खतं वापरल्यानंतर शेणखत कमी झालं, सेंद्रिय खतं कमी झाली, मग शेवटचा घटक तयार व्हायचा थांबला. त्यामुळे ह्युमस आता वर्ण द्यावं लागतं. त्यानंतर मला बायो फर्टिलायझर्स म्हणजे काय, हे अशा प्रकारचे घटक असतात की आपलं काय सांगतोय की आता आपल्याला जर ह्या क्षणाला जर आपलं उत्पादन वाढायचं असेल तर तुम्हाला हे घटक टाकणं खूप गरजेचं. बायो फर्टिलायझर म्हणजे जीवाणू घटक, की हे जे जमिनीतले जे काही घटक आहेत ते रिलीज करायचं काम करतं. त्यानंतर तुम्हाला येतं सपोर्टिंग ऍडज्युस, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला स्टिकी असतात, काही अशी काही केमिकल असतात की जे तुम्हाला पिकाला उपलब्ध करून देतात. मिक्स मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे जमिनीत शेणखत असेल तर शेणखामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य, जीवाणू असतात आणि अन्नद्रव्य असतात, ते एकमेकाला बॅलन्सिंग करत असतात. अनेक नवीन घटक आता आलेला आहे की ज्याला बायोकेमिकल कॉम्प्लेक्सेस म्हणतो आपण. बायोकेमिकल कॉम्प्लेक्स म्हणजे याचा अजून रिसर्च झालेला नाही, पण हे जमिनीमध्ये मायक्रोरिक्झिया म्हणून काय असे जीवाणू असतात की जीवाणू असे वेगवेगळ्या प्रकारचे लपलेले घटक ज्याचा अजून रिसर्च झालेला नाही, पण तेही आवश्यक आहे. जर आपल्याला व्यवस्थितरित्या जर तुम्हाला उत्पादन आणायचं असेल, आजची जर आपण इराबद्दल चर्चा केली, म्हणजे एक इरा झाला तुमचा फक्त नैसर्गिक शेती, दुसरा आला की नैसर्गिक शेतीबरोबर तुम्हाला स्वामित्र आणलं, ते त्यानंतर थोडं मायक्रोन्यूट्रिएंट्स आले, त्यामुळे थोडं बाकी इतर घटक आले. आत्ता जर तुम्हाला उत्पादन वाढायचं असेल तर तुम्हाला एवढे सगळे घटक टाकणं खूप गरजेचं आहे.